करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा. माझी आठाई वार्ता मी पणाची नसावी. ही ओवी आपणास खूप असं मोठं तत्वज्ञान देत आहे. अहंकाराचा त्याग करा आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. ही ओवी आपल्याला सांगते की आपल्यात अहंकार ठेवू नका, कारण आपण निमित्त मात्र आहोत. खरी ताकद, खरी कृती करण्याची ऊर्जा ती आपल्याला स्वामींकडूनच मिळते. जीवनात अनेक प्रसंग येतात. कधी अपयश येतं, कधी ताण येतो, कधी संकट येतं. तेव्हा आपण घाबरतो, मन विचलित होतं. ही ओवी आपल्याला सांगते, शांत हो. जिथे आपली मर्यादा संपते त्या ठिकाणी स्वामींची कृपा सुरू होते. आपण काय करायचं? प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे, मन शुद्ध ठेवायचं आणि परिणाम स्वामींवर सोपवून द्यायचे. अहंकार नसेल तर मन शांत राहील. मन शांत असेल तर कर्म प्रामाणिकपणे होईल. कर्म प्रामाणिक असेल तर नक्कीच स्वामींची कृपा अनुभवास येईल. म्हणून आजपासून आपण निश्चय करूया, माझ्याकडून जे जे होईल ते मी मनापासून करेल, पण कर्ता भाव स्वामींच्या चरणी अर्पण करेल. यश मिळालं तरी स्वामींची कृपा, अपयश आलं तरी त्यांची इच्छा. ही भावना आपल्या मनात आपणास रुजवायची आहे. शेवटी करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा. माझी आठाई वार्ता मी पणाची नसावी. ज्या दिवशी आपल्यातला मीपणा संपेल त्या दिवशी आपणास स्वामी कृपेचा अनुभव येईल. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपलं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.